मयेकर रणझुंजार या संघ पाहतोय. आदरणीय बंड्याजी मयेकर यांचा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि एक पारदर्शकाला या मॅच साठी दोन्ही संघांना विनंती असेल की आपण जरा लक्ष द्यायचे. जर कोणत्याही खेळाडूने 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर रईस पटेल खास दुबईवरून हे सामना पाहतात आहे. त्यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आलाय. कोणत्याही खेळाडूने 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज रईस पटेल. आदरणीय रईसजी पटेल एक चांगले खेळाडू खास दुबईवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि ती स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहिली जाते त्यांच्या माध्यमातून. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली जाते. त्यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज 3 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. चला बॅटर लगेच दाखल करा. अकबर 11 या संघाला विनंती असेल की बॅटर दाखल करायचे. चला अंतिम सामना संध्याकाळचे सत्र आपण पाहतोय. थँक्यू. पुन्हा एकदा मित्रांनो सहर्ष स्वागत करतो समालोचन कक्षातील प्रतीक कांबळे. आणि आपण पाहूया अंतिम सामना आजच्या दिवसातील अंतिम लढत. आजचा तिसरा दिवस. सूरज मयेकर बॉलिंगवर पहिला चेंडू घेऊन फुलटा चेंडू इथे मात्र पाठवून दिला क्षेत्ररक्षक तिथे अनिकेत कांबळे असतील. चांगली फेकी केली गेली आहे आणि संघाचं खातं खोललं गेलं. एक धाव संख्येने स्ट्रायकिंगला आता दानिश स्ट्रायकिंगला ताबीज पाहायला मिळतील आपल्याला. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो सूरज मयेकर यांना. सूरज मयेकर यांचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये पाहिली जाते. आपण पाहिलं गेलं तर रणझुंजार मयेकरवाडी या संघाचं प्रतिनिधित्व करतात. आज लीग फॉर्मॅटमध्ये सुद्धा पाहिलं गेलं तर रणझुंजार या संघाचं प्रतिनिधित्व करता येतं. आणि स्ट्रायकिंगला ताबीज पाहायला मिळतील आपल्याला यावेळेस. ताबीजाचा फटका झाला त्याने इथे का थोडासा क्षेत्ररक्षक बीट झाला. सुबोध क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. तिथून एक धाव कंप्लीट केली गेली. चांगला बॅकअप सिद्धेश नागवेकरच्या माध्यमातून त्या क्षेत्ररक्षकाला पाहायला मिळाला आणि तिथून एक धाव कंप्लीट केली गेली. का धावेच्या मदतीने धावसंख्या आता 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र स्ट्रायकिंगला दानिश मुकादमला पाहायला मिळेल आपल्याला. एक मोठं नाव या पंचक्रोशीमधील दानिश मुकादम सोमेश्वर मोल्ला या संघाकडून सातत्याने खेळत असतो. आज आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र अकबर 11 या संघाचं प्रतिनिधित्व करता येईल. दानिश मुकादम स्ट्रायकिंगला तर गोलंदाजी ट्रॅकवर यावेळी शटआउट पूल केला गेला. चेंडू ट्रॅव्हल होता डिक्लेरेशन बॉक्समध्ये. एका धावेसाठी या सामन्याचं मेन अंपायरचं काम पाहत होतं आपल्याला पाहायला मिळतील. विशाल कांबळे आणि स्केरले अंपायर शुभम मोरकर असतील सर. हे 2 सर आमच्यासोबत जोडले जातील. तसेच माझे स्कोररची भूमिका इम्रान काजी पाहायला मिळतात. तसेच सुमधुर आवाजाच्या माध्यमातून संगीत पोचवलं जात आहे या स्पर्धेनिमित्त. असे डीजे मास्टर आमचे श्वेत पेटकर असतील. आणि संपूर्ण रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हची जी स्पर्धा घरोघरी पोहोचवली जाते त्यांची संपूर्ण टीम इथे दाखल झाली आहे. त्या संपूर्ण टीमचं सहर्ष स्वागत करतो. आदरणीय सौरभजी मयेकर यांचा संपूर्ण टीम इथे आपली दाखल झाली आहे. या स्पर्धेची लाईव्ह टेलिकास्ट घरोघरी पोहोचवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. नवीन इथे मात्र पाहायला मिळालेल्या धावसंख्या 3 या धावसंख्येवरती एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. 2 संघाच्या दरम्यान. दानिश मुकादम स्ट्रायकिंग एंडला
यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर सूरज मयेकर पाहायला मिळतील. गोलंदाज यावेळी छोटा पूल करण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, अचूक टप्पा गोलंदाजी माध्यमातून पाहायला मिळेल आपल्याला. सूरज मयेकरच्या माध्यमातून अचूक टप्पा, भेदक मारा इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये सूरज मयेकर यांच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी आहे त्यांच्या माध्यमातून, आणि तशाच जर रीतीने गोलंदाजी करणं गरजेचं आज इथं पाहायला मिळेल. आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर इथे मात्र अनंत कार्पेट चेंडू केला गेला. तिथे विशाल बोरकर होते क्षेत्ररक्षक, थोडेसे बीट झाले. अनिकेत कांबळे बॅकअप आहे, त्यांना इथून एक धाव कंप्लीट केली. इथे काय घडतंय, इथे मात्र काय ताबीज बॅक टू द पवेलियन. ताबीजने थोडी इथे मला वाटतं गडबड केली गेली, कारण दुसऱ्या धाबेचा प्रयत्न जरूर केला होता आणि ताबीजला मात्र माघारी परतावं लागेल. चांगली पैकी पाहायला मिळाली आणि इथे फलंदाज ताबीज बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतात. मैदानाच्या बाहेर जाता मिळली, ते स्वतःवरती नाराज असतील. जी थँक्यू डीसी. आपण पाहतोय नवीन गोलंदाज सोहम भाटकर. आपण या सोहम भाटकरला पाहतोय नवीन गोलंदाज. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता, बिरकावून जरूर दिला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाही आहे, चेंडू ट्रॅव्हल होत आहे आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 7 या धावसंख्येवरती. धावसंख्या 7 या धावसंख्येवरती. उमेश पावसकर स्ट्रायकिंग एंडला. सोहम भाटकर एक मोठं नाव रत्नागिरी जिल्ह्यामधील पाहायला मिळेल. यावेळेस चांगला चेंडू, चांगला फटका जरी सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे नक्कीच पंचांचा आमच्यापर्यंत निर्णय पोहोचू द्या. लेग बायचा इशारा, नक्की बॅटची कडा घेऊन गेला होता चेंडू, मात्र एक धाव तिथून कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावली 8 या धावसंख्येवरती. सोहम भाटकर यांचा विचार केला तर अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या. अंडरम बॉक्स क्रिकेट्समध्ये सुद्धा चांगलं एक मोठं नाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा असू दे, अनेक रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जाऊन ट्रॉफ्या खेळत असतात. सिंधुदुर्ग जिल्हा अगदी गोवा राज्यापर्यंत जाऊन खेळत असतात सातत्याने, आणि चांगली फटकेबाजी सुद्धा त्यांच्या माध्यमातून, चांगली गोलंदाजी, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली, धावसंख्या 2 पोहोचली 10 या धावसंख्येवरती. आता यावेळी दानिश मुकादम पाहायला मिळतील आपल्याला, एक अष्टपैलू खेळाडू दानिश मुकादम, चांगला फलंदाज आपण पाहतोय. दानिश मुकादम इथे नॉन स्ट्रायकिंग येत्या वेळी पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला उमेश पावसकर असतील. उमेश पावसकर हे सुद्धा एका लेझर बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं जातं त्यांना, परंतु आज इथे आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळताना पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. इथे काय करत आहे सोहम भाटकर, एक समोर एक चांगला वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र दांडी गुळ केली जात आहे. उमेश पावसकर, तू जरी लेझर क्रिकेटमधून खेळून आला असेल, परंतु मी अनेक राज्यामधून जाऊन खेळत असतो सातत्याने स्पर्धा, परंतु याचं प्रत्युत्तर दिलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून आणि फलंदाज उमेश पावसकर बॅक
पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश पावसकर बाद झाले. 2 गडी जरूर आतापर्यंत गमावले गेले. नवीन फलंदाज करण नागवेकर एक मोठे अष्टपैलू खेळाडू म्हणजेची ओळख या बाबरशेख हातीस गावातून बिलॉंग करतो. आज इथे आपल्याला ACL मध्ये पाहायला मिळेला अकबरी 11 या संघाचं प्रतिनिधित्व करता येईल. अर्थातच बाहुबली मानला जातो या पंचक्रोशीतील करण नागवेकर. स्ट्राईक नेला आता सोहम पाटकर गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू टाकला होता. करण नागवेकर थोडासा बीट झाला तिथे. ते जखडून ठेवलं जाईल सोहम पाटकरच्या माध्यमातून. एक मोठं नाव पाहायला मिळेल सोहम पाटकर यांचं आपल्या गोलंदाजीतून एक मोठं नाव केलंय. हे रत्नागिरी जिल्ह्यातील SS स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसिडर पाहायला मिळतील सोहम पाटकर आपल्याला. गेल्या वर्षी त्यांना ब्रँड अँबॅसिडर केलं गेलं. SS स्पोर्ट्स चे मालक आदरणीय राकेशजी मालक यांच्या माध्यमातून. इथे काय करताय, इथे चाबूक शॉट चेंडूला पाठवून दिलाय परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो 6 धावांसाठी. नक्कीच लायमन निर्णय पोचवायचा आहे. लायमन नक्कीच 6 धावांसाठी हा चेंडू. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. या सामन्याचे मेन अंपायरचं काम विशालजी कांबळे सर असेल आणि स्क्रीनले अंपायर शुभमजी मुरकर यांच्या माध्यमातून हा निर्णय आमच्यापर्यंत जरूर पोहोचलाय आणि चेंडूला पाठवून दिला 6 धावांसाठी. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 17 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण. अकबरी 11 हा संघ फलंदाजी करत असता वेळी पाहतोय. चांगली गोलंदाजी सोहम पाटकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली परंतु अंतिम चेंडूवरती थोडासा मागे ठेवला चेंडू आणि त्याला सरळ करण नागवेकरने पाठवून दिलाय सीमा पलीकडे. 6 धावांसाठी धावसंख्या 6 ने पुढे सरसावेल 17 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. अनिकेत नवीन गोलंदाज अनिकेत कांबळे. जसा एक गोलंदाज गेला तसा नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनिकेत कांबळे चालकेवाडी एक्सप्रेस राईट ग्राउंड विकेट. यावेळी अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पहिला चेंडू खोलवर टप्प्यात टाकला गेला आहे. क्षेत्ररक्षक सोहम पाटकर तिथपर्यंत पैकी करेपर्यंत तिथून एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 18 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचली आहे. अनिकेत कांबळे हे सुद्धा एक मोठं नाव खूप एफर्ट लावणारा असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने क्षेत्ररक्षण असू दे गोलंदाजी असू दे किंवा फलंदाजी असू दे सातत्याने एफर्ट लावणारा असा खेळाडू खूप ताकदीवर असा खेळाडू. इथे काय करताय, इथे मात्र दांडी 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 गोल केली मात्र करण नागवेकर. एक मोठा धक्का गडी माघारी परतवतो. इथे करण नागवेकर बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय. बाहुबली मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये जाता वेळी पाहायला मिळेल. डीजे पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत कांबळे पाहायला मिळतील. चालकेवाडी एक्सप्रेस आली आणि इथे मात्र करण नागवेकरचा विकेट घेऊन गेली आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषण पिलनकर पाहायला मिळतील आपल्याला मॅन फ्रॉम काझरकाठी. तर गोलंदाज अनिकेत कांबळे चालकेवाडी एक्सप्रेस. हा पहिला चेंडू टप्प्याचा चेंडू होता टाकला होता बिरकावून जरूर दिला. क्षेत्ररक्षक तिथे डीपमध्ये पाहायला मिळतील. विशाल बोरकर तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले आणि तिथून एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या धावसंख्येवरती. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये यावेळी दानिश मुकादम पाहायला मिळेल. दानिश मुकादमला सुद्धा जागेवर ठेवलं गेलं आहे. वेगवान असा थोडासा वेग होता चेंडूवरती पाहायला मिळेल. आज आपण जर विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये विजय पावले यांचा वेग आणि इथे ग्रामीण क्रिकेटमध्ये रत्नागिरी नगरीमध्ये आपण पाहतोय अनिकेत कांबळे यांचा वेग. मैदानाच्या आतमध्ये चालकेवाडी एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस निश्चितच पंचांचा इशारा येतो नो बॉल आणि चेंडू ट्रॅव्हल होत आहे डिक्लेरेशन बॉक्समध्ये. एका धावेसाठी वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते परंतु यावेळेस तोंडावरती चेंडू बदलण्याचा प्रयत्न जरूर होता आणि चेंडू नो बॉलचा इशारा येतोय.
आणि पंचांचा इशाऱ्यातून बॉल एकूण 2 धावा मिळाल्या. आला सोम राव दे सोम. नवीन फलंदाज पुन्हा एकदा पाहतो आपण दानिश मुकादमला पाहतोय. अनिकेत कांबळे यावेळीचा पुन्हा एकदा वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतोय. आपलातून गोलंदाजी काय वेग होता गोलंदाजीमध्ये. हो आपलातून कामगिरी. दानिश मुकादम थोडेसे बीट होत आहे वारेवरता. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील पुन्हा एकदा यावेळीच मात्र क्लास आपलातून फटका. दानिश मुकादम ऑन फायर होता म्हणजे पाहायला मिळतील. एक तुझा जर वेगवान गोलंदाजी असेल परंतु माझ्याकडे सुद्धा पाहायला मिळेल बॅटची शैली पाहायला मिळते आणि चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी आपलातून फटका. डीजे धाव संख्या जाऊन पोहोचले 27 धाबा. जर दानिश मुकादमने जर 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर मुस्तकीन सोलकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. अजून जर 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले तर मुस्तकीन सोलकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. नवीन गोलंदाज सौरभ कांबळे आले. नवीन गोलंदाज सौरभ कांबळे आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेत कांबळेचा थोडा शेवटचा चेंडूवरती मोठा प्रहार जरूर 2 चेंडूवरती बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा जरूर पंचांकडून येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 या धावसंख्येवरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अनिकेतने चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली. त्यानंतर पाहिलं गेलं तर विकेट येथे घेतला होता. करण नागवेकरला माघारी परतवलं. त्यानंतर 3ऱ्या चेंडूवरती 1 धाव, 4थ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, 5वा चेंडू निर्धाव आणि त्यानंतर षटकार लगावला अंतिम चेंडूवरती. अंतिम चेंडूवरती षटकार लगावला. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सौरभ कांबळे. भूषण पिलनकर यावेळी शतंपूल केला. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे परंतु चेंडू ट्रॅव्हल होता डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 28 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल आपल्याला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 28 धावा आतापर्यंत जखडून ठेवलं गेलं परंतु 1 षटकार जरूर पाहायला मिळाला मागच्या ओव्हरमध्ये. यावेळी भूषण पिलनकर इथे शॉटांपोल गेला. क्षेत्ररक्षक तिथे सोहम भाटकर पोहोचले आहेत. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेवरती समाधान मानावे लागेल. माहिती आहे की त्यांना फलंदाजांना सुद्धा माहित आहे की सोहम भाटकर क्षेत्ररक्षक एक चांगले अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे आपण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करायचा आहे कारण एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. जर चांगली फेकी केली तर इथे आपले विकेट ठेवून खेळणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत जर विचार केला तर ताबीज, करण नागवेकर असेच उमेश पावसकर असे तिन्ही खेळाडू चांगले बाद झाले आहे. आता विकेट ठेवणं गरजेचं आहे तर आपण इथे चांगले एक लक्ष ठेवू शकतो समोरच्या संघासमोर. पुन्हा एकदा यावेळेस दानिश मुकादम ऑन फायर. चेंडूला पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 6 धावा आपल्या हातून कामगिरी. अजून जर 1 षटकार लगावला तर मुस्तकीन सोलकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. हजार रुपयाचा कॅश प्राइज झाला. कोणत्याही खेळाडूने जर षटकार 3 चेंडूवरती 3 लगावली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सौरभ यावेळी सुद्धा आणि इथे मात्र कॅश प्राइज जिंकलं जाईल. दानिश मुकादम 3 चेंडूवरती 3 लगातार षटकार पाहायला मिळतात आहे मैदानाच्या आतमध्ये. आपल्या हातून कामगिरी. दानिश मुकादम ऑन फायर. थँक्यू डीसी. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दानिश मुकादम आपल्याला फायर पाहायला मिळतात आहे. आपल्या हातून कामगिरी दानिश मुकादमच्या माध्यमातून. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 41 धावा.
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण फलंदाजी करत असताना अकबरी 11 संघ. सौरभ कांबळे आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळेस अगदी पायावरती चेंडू बदलला आपल्यातून गोलंदाजी. यावेळेस कमबॅक जरूर केला 2 चेंडूवरती 2 षटकार जरूर लगावले. त्यानंतरचा कमबॅक आपल्या हातून पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. सौरभ कांबळे चांगली गोलंदाजी. यावेळेस थोडासा वेग होता गोलंदाजीमध्ये आणि पायावरती थोडासा वेध घेतला चेंडूने आणि चेंडू जाऊन पायावरती हदलला आणि 22 सर्वांमध्ये एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 42 या धावसंख्येवरती. आता मात्र स्ट्राईक एंडला भूषण पिलनकर पाहायला मिळतील. यावेळीचा भूषण पिलनकरचा फटका फसलाय. जरूर ते क्षेत्ररक्षक सूरज मयेकर पोहोचले होते परंतु झेल निसटला गेला आणि फलंदाजाने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट फलंदाजांच्या माध्यमातून तिथून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावे 44 या धावसंख्येवरती. आता 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 धावा. अकबरी 11 संघ फलंदाजीत करी असताना पाहायला मिळते 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण. डीजे फलंदाज अनिकेत कांबळे पहिलं षटक चांगलं टाकलं होतं. अंतिम चेंडूवरती षटकार जरूर खाल्ला होता परंतु पुन्हा एकदा संघाने विश्वास जरूर दाखवला गेला. धावसंख्याचा विचार केला तर 44 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. दानिश मुकादम एक मोठा बॅटल असेल. आता यावेळीचा वेगवान चेंडू होता चांगला चेंडू परंतु पंचांकडे वाईटची इशारा केला होता परंतु पंचाने अपील पेटवली गेली आहे म्हणजे तिथे निर्धाव चेंडूची जरूर सांगता होती आहे. पुन्हा एकदा अनिकेत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन दानिश मुकादम स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत दानिश मुकादमचा जर विचार केला तर चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. यावेळी सलंद कार्पेट चेंडू केला गेला आहे. सीए क्षेत्ररक्षक तिथे तैनात केले गेले आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दानिश मुकादमचा जर विचार केला तर 16 चेंडू आणि वैयक्तिक 26 धावा अजूनही नाबाद पारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 3 षटकार लगवले आहे. 162 स्ट्राईक रेटने चाललेला असा पाहिलं गेलं दानिश मुकादम. यावेळेस थोडासा ऑफसाईडला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. डोक्यावरून मारला गेला. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर असेल आणि 2 धावा. तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दानिश मुकादमला स्ट्रायकिंग एंडला आणलं गेलं आहे. आता मात्र दानिश मुकादम पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारे सामना करेल ची आतुरता असेल या प्रेक्षकांना सर्वांना. सर्व क्रिकेट प्रेमी या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून पुन्हा एकदा समालोचन कक्षातून प्रतीक कांबळे सहर्ष स्वागत करतो आणि जे यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट जे घर बसल्या पाहतात आहे त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि पुन्हा एकदा जातो मैदानाच्या आतमध्ये. दानिश मुकादम स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत वैयक्तिक 26 धावांवरती नाबाद पारी अजून मैदानावरती दानिश मुकादम पाहायला मिळेल. तर अनिकेत कांबळे थोडासा दडपण जरूर निर्माण झालाय अनिकेत वरती कारण स्कोर रोखावा लागेल. अतितटीचा असा सामना लीग फॉर्मॅटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम सामना आजच्या दिवसातील. यावेळी लंद कार्पेट चेंडू केला बरोबर गॅप मधून मारला चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सूरज मयेकर असेल परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सिद्धेश नागवेकरच्या माध्यमातून. चेंडू आणला गेलाय आणि एकच धाव 2 धावा 2 धावा इथे धावसंख्या 50 धावा. इथे मात्र 50 होते संघाची. अकबरी 11 या संघाची 50 धावा पाहायला मिळतात संघाच्या वतीने. दानिश मुकादम स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा. यावेळी शॉर्ट आर्म पुल करण्याचा जरूर प्रयत्न होता. पंचांचा इशारा नो बॉलचा इशारा दिला गेला होता. 1 फॉर दी ओव्हर चा इशारा दिला गेला होता आणि इथे मात्र नो बॉल घोषित केला गेला आहे. अजूनही 2 चेंडू शेष असतील. अनिकेत कांबळे या
दाबेलीचा बॅटची काढा जरूर घेऊन गेला होता. तशी तिथे यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले आणि तिथून एक धाव कंप्लीट होईल. चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेरेशन बॉक्समध्ये. धावसंख्या 1 पुढे सरसावली आहे. अंतिम चेंडू घेऊन अनिकेत कांबळे. अंतिम चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल पाहायला मिळेल. दानिश मुकादम स्ट्रायकिंग एंडला आतापर्यंत चांगली फलंदाजी. इथे मात्र वेगवान गोलंदाजी होती. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे. 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष ठेवलं गेलं ते म्हणजेच रवी मयेकर रणजिंदारी या संघासमोर. डीजे
नवीन बॅट्समन मैदानावरती सिद्धेश नागवेकर आले. गोलंदाजी ट्रॅकवर ऋषीला पाहतोय आपण. यावेळी संजय शटांपूल केलाय. जरी इथे मात्र क्षेत्ररक्षक ताबीज इथे तैनात असतील. एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावीवरती समाधान मानावं लागेल. चांगली पैकी सुद्धा पाहायला मिळाली ताबीज यांच्या माध्यमातून. जर विचार केला तर सिद्धेश नागवेकरने गेल्या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये 50 धावा स्वतःच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या. असे सिद्धेश नागवेकर या पर्वामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक लेनला यावेळी सिद्धेश नागवेकर आपलातून फटका चेंडूला पाठवून दिला. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश नागवेकर एक मोठं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आपल्या हातून फटका पाहायला मिळाला. यावेळेस थोडासा सन्मान दिला गेला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आता मात्र संजय स्ट्राईकनेनला सिद्धेश नागवेकर स्ट्राईकनेनला पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवर ऋषी ऑन बॉलिंग मॅनपॉम सोमेश्वर ऋषी पाहायला मिळतील आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा हिट केलाय. चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील परंतु चेंडू जातो सीमा पार. चौकार. धावसंख्या जाऊन पोचली आहे 15 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा ऋषीवरती हल्ला केला गेला. इथे मात्र 15 धावा घेतल्या गेल्या पहिल्या षटकामध्येच. 54 धावांचा लक्ष्यचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय रवी मयेकर रणझुंजारा संघ आपण पाहतोय. एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय रवी मयेकर आज त्यांच्याच स्मरणार्थ हा संघ घेतला गेलाय. त्यांच्या नावाने हा संघ खेळवला जातोय. आदरणीय बंडेजी मयेकर यांच्या मार्फत हा संघ खेळवला जातोय आपण पाहतोय. हा नवीन गोलंदाज ऋत्विक नागवेकर पाहायला मिळते. तर स्ट्रायकिंग इनला इथे मात्र आलं नाही. इथे झेलची शक्यता. इथे मात्र पकडली जाईल झेल आणि इथे मात्र सिद्धेश नागवेकरला माघारी परतावं लागेल.
ढेंगडीची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती सुयश नागवेकर पुन्हा एकदा यावेळेस काय करता इथे मात्र चांगला फटका जरी सजवायचा होता. ऋत्विज नागवेकर दोन्ही संघांचा जर विचार केला तर दिग्गज असे खेळाडू दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतात आहे. एक बाजूला पाहायला मिळतील करण नागवेकर असेल ऋत्विज नागवेकर ताबीज तसेच इथे जेलची शक्यता असेल जेल खाली पोहोचली नाही क्षेत्ररक्षक थोडीसा चेंडू पासून दूरवरती झाले इथे रनआउटचा चान्स मिस स्टँडिंग होता इथे मात्र आणि इथे मात्र सेव्ह पोहोचले गेले चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये ट्रॅव्हल होतो. एकूण 2 धावा कंप्लीट झाल्या इथून 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता 2 ने पुढे सरसावली आहे. धावसंख्या 2 पोहोचली आहे 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा आतापर्यंत पाहतोय आपण. पुन्हा एकदा ऋत्विज नागवेकर आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन स्ट्राईक नेटला सज्ज असतील. यावेळेस चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये बॅटची कडा घेऊन जरूर गेला होता परंतु एकदा धावेसाठी चेंडू घोषित केला गेला. पंचांची भूमिकेमध्ये आपण पाहतोय मी नंबरचं काम आदरणीय विशालजी कांबळे सर असतील तसेच स्क्वेलिंग अंपायर आपण पाहतोय शुभमजी मुरकर सर असतील. हे दोन्ही पंच दिग्गज खेळाडू आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील या सामन्यामधील. अंतिम सामना आजच्या दिवसातील आणि उद्याचा दिवस मित्रांनो लक्षात घ्या ACL अर्थात सोमेश्वर क्रिकेट लीगचा मेगा फायनल डे उद्याचा दिवस असेल. उद्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणता संघ या चषकावरती तिसऱ्या पर्वाचा मानकरी ठरेल या आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 30 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 18 चेंडूंची 30 धावांची आवश्यकता. सुयश नागवेकर स्ट्रायकिंग एंडला तर करण नागवेकर ऑन बॉलिंग मार. बाहुबली राईट मोर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. यावेळेस बॅटची कडा घेऊन गेला चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 धावसंख्येवरती. 54 धावांचा लक्षाचा पाठलाग करत असताना आपण संघ पाहतोय. 29 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 29 धावा. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हातीने दिशा दिल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात अभि नागवेकर पोहोचले तिथे आणि तिथून एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या 26 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 2 जरी विकेट गमावली गेल्या. सोहम बाटकर थोडेसे हलक्यामध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झाले. तिथे नंतर सिद्धेश नागवेकर आले. सिद्धेश नागवेकरच्या माध्यमातून इथे पाहिलं इथे काय करताय इथे मात्र वाईट सोडला होता परंतु इथे दांडी गुल होत्या फलंदाजाची. संजयला वाटलं चेंडू वाईट असेल परंतु इथे सरळ स्टंप मध्ये चेंडू दाखल होता आणि इथे मात्र दांडी गुल झाले. संजय बॅक टू द पविलियन. तिसरा धक्का बसलाय रणझुंजार या संघाला.
षटकार. पाहायला मिळेल आपल्याला पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. हे अनिकेत कांबळेंचं नाव आहे. आणि नाव उगच नाही मित्रांनो, हे कारण आपल्या बॅट मधून पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आले आणि पहिल्या चेंडूला पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी करण नागवेकर. पुन्हा एकदा यावेळेस नक्कीच इथे मात्र काय बॅटची कडा घेऊन गेला. इथे मात्र अनिकेत कांबळे बॅक टू द पवेलियन पाहायला मिळत आहे. मोठा धक्का पाहायला मिळतोय. अनिकेत कांबळे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. बॅटची कडा जरूर घेऊन गेला होता चेंडू. चांगल्या यष्टांच्या भूमिकेमध्ये मोबिलच्या माध्यमातून झेल पकडला गेला आणि संपवलाय मात्र अनिकेत कांबळे याचा खेळ. अनिकेत कांबळे बॅक टू द पवेलियन. आतमध्ये आता मात्र इथे मात्र अनिकेत कांबळे मैदानाच्या बाहेर जातावेळी पाहायला मिळाल्या. नवीन फलंदाज सौरभ कांबळे आले. इथे मात्र चेंडू बाकी असतील 13 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या 22 धावांचं लक्ष्य असेल. 13 चेंडूवरती 22 धावांची आवश्यकता. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32. या धावसंख्येवरती आता 54 धावांचं लक्ष्य मोठं लक्ष ठेवलं गेलं होतं. करण नागवेकर ऑन बॉलिंग मार पाहायला मिळतील. राईट मोठं विकेट करण नागवेकर. यावेळी पहिला चेंडू शटडाऊन पूल केला. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून गेला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी अफलातून फटका. पहिल्या चेंडूवरती आले सौरभ कांबळे यांच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आणि 6 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 38 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. इथे सौरभ कांबळेने थोडासा जर विचार केला तर 13 चेंडूवरती जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता असतावेळी पहिल्या चेंडूवरती आले आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला गेला त्यांच्या माध्यमातून. आता धावसंख्या आता समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस थोडासा चेंडू खाली राहिला आणि मात्र पंचांचा इशारा येतोय. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय 1 धावेसाठी. धावसंख्या 39 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचली आहे. ऋत्विज नागवेकर गोलंदाजी ट्रॅकवर. सुयश नागवेकर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल आपल्याला. मेंढी इथे मात्र झेलची शक्यता. इथे मात्र झेल निसटला गेला. भूषण पिलणकरच्या हातातून झेल निसटला गेला. म्हणजे त्याचा पुरेपूर एक जीवदान दिलं गेलं फलंदाज सुयशला. सुयश इथून जीवदानाचा फायदा उचलेल का पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फलंदाज जर सुयश सारख्या फलंदाजाला माघारी परतवला असला तर थोडासा एक दबाव जो असतो होता ना तो निर्माण झाला असा संघावरती रणजिंदर या संघावरती. परंतु इथे थोडस गलती केली गेली माध्यमातून चूक केली गेली. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये ट्रॅव्हल होत आहे 1 धावेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरसेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 41 या धावसंख्येवरती. अजूनही 13 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
सौरभ यावेळेस थोडासा दिशाहीन गोलंदाजी दिशा भरकटली गेली आहे ऋत्विज नागवेकर आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा धावसंख्या 1 ने पुढे ससावेली 42 या धावसंख्येवरती आता अजूनही जिंकण्यासाठी जर विचार केला तर 12 धावांची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये यावेळेस शटांपूल केला क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे परंतु चेंडू ट्रॅव्हल होत आहे डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 1 ने पुढे सरसेल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 या धावसंख्येवरती आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता असेल 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता गोलंदाजी ट्रॅकवर ऋत्विज नागवेकर शेवटचे 2 चेंडू घेऊन आपल्या षटकातील सौरभसाठी यावेळेस अगदी खोलवर टाकण्याचा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे अभि नागवेकर होते परंतु इथे एक धाव कंप्लीट केली जाईल एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावेल अजूनही समीकरण मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल स्ट्रायकर एंडला CS नागवेकर आता मात्र पाहायला मिळतील मॅन फ्रॉम पुमेंडी बुद्रुक मध्ये पाहायला मिळते सातत्याने तर गोलंदाजी ट्रॅकवर बाबर शेखातीस मॅन फ्रॉम बाबर शेखातीस ऋत्विज नागवेकर यावेळेस फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय चेंडूला पाठवून दिलाय 6 धावांसाठी मी मगाशीच बोललो होतो की मित्रांनो CS नागवेकरचे आपण झेल सोडलास आणि त्याला एक मोठं जीवदान दिलात त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलला गेला भूषण पिलणकरच्या माध्यमातून झेल निसटला गेला आणि त्याचा फायदा आता मात्र CS नागवेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाला 6 धावांसाठी अंतिम चेंडूवरती षटकार टोकला गेला आता इथे सामना येऊन टोपला 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असतावेळी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल मॅच मध्ये सुद्धा उमेश वरती जबाबदारी होती 6 चेंडू 4 धावा असतावेळी उमेशने मात्र षटकार उमेशला टोकला होता परंतु आता उमेश वरती पुन्हा एकदा जबाबदारी 6 चेंडू 4 धावा इथे मात्र शटांपूल केला चेंडूला पाठवून दिलाय नक्की क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल परंतु क्षेत्ररक्षकाच्या वरतून आणि सामना विजय होतो आहे रणझुंजार हा संघ विजयी ठरलाय आजचा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या चेंडूवरती हा सामना जिंकला जातोय षटकार ठोकून आणि दानिश मुकादम आपल्याला विनंती असेल आपण यायचं आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा दानिश मुकादम याला जातोय नाही सॉरी दानिश नाही सुयश नागवेकर असतील दानिश मुकादम आपण आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं षटकारांचं आणि सुयश नागवेकर आपल्याला विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहेत तर आपण मेडल घेऊन जायचं आपलं